नमस्कार मंडळी. आपला कोकणातला घर कसा आहे तर ह्या व्हिडिओमधनं तुमका मी दाखवते. नमस्कार मित्रांनो, या माझा कोकणातला छोटासा घर या व्हिडिओमधून तुमका मी दाखवते सगळ्यांना. बघा, ही घराची एंट्री असा आणि या माझ्या घराच्या बाजूक माडांची लागवड केलेली आहे. बघा, उजव्यासाठी हे 5 माड लावले. आता 8 दिवसाच्या सुट्टीवर मी गावा केलेलं आहे. म्हटलं आता ऊन लागतील आणि ह्या झाडांका पाणी घालू घ्या म्हणून अळी केली. आणि मेच्या दरम्यान आम्ही ह्यो भोपळ्याचे बियो टाकलेले होते आणि आता त्या वेलिंग का बघा भोपळे धरले. दाखवतो मी भोपळे धरलेल्या सगळ्यांनी. बघा, ह्यो एक अजून एक मस्तपैकी मोठो सगळ्यात भोपळे. बघा, हे 5 माड प्रतापच्या माडांची लागवड केली. आणि ही घराच्या बाजूक भात शेती आहे. आता भात कापून झाला. या साईडीत पण 5 माड आहेत, त्यांका पण अळी केलेली आहे. आणि हा आपला घर. इकडची तुळशी बघा, या पावसात एकदम मस्तपैकी धरली आहे. आता आपण घराची फ्रंट साईड आहे. आता आपण घराच्या मागच्या बाजूची व्हिडिओ करूया. घराच्या मागच्या बाजूक पण असं ओली दिलेलं बघा. घराच्या मागच्या बाजूक जी झाड आहेत ते तुमका सांगतो. जरा 1 मिनिट, टाकी पाण्याची भरली फुल. बंद करते बटन. ह्या निरफणसाचा झाड आहे. ही केळ, मागे पण नारळाची झाड आहेत. ही केळा एक. ह्या बदामाचं झाड, शेगुल, चिकवीन, लिंबिणीचं झाड, रतांब्याचं झाड, रामफळ, काय जण त्याला सीताफळ म्हणतात. ही आमच्या घराच्या बाजूची विहीर. पाणी आता पावसात फुल भरतं. पाऊस आता कमी झाल्यामुळे जरा
ही शेड हा फणसाची 2 झाडं आहेत. हे हापूसचा कलम. तसा हे आमच्या शेजाऱ्यांचं घर आहे बघा, मोठा घर आहे. ही वाडी आहे, तांबळवाडी. ही यावर्षी जागा पडीत होती म्हणून एवढा रान वाढला, नाही तर शेती करतात ते. ही कॅमेरे फिटिंग केलेली आहे, कॅमेरे पण असतात घराच्या बाजूक. हे आपण कलमाचा एका ATM म्हणतात. ह्या गुलाबाचा झाडा, हे आपण एक कसलं तरी झाड, पण मला नाव नाही माहिती. जास्वंदी, अननस. व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.